कोरोना काळात अनेकांच्या हातातील रोजगार गेल्याने शेकडो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती। त्यातच अशा गरीब नागरिकांना वीज बिल दिल्याने ते बिल अदा करण्यास असमर्थ दिसून आले। आधीच उपासमारी त्यात भरमसाठ वीज बिल असल्यामुळे अनेकांच्या आतापर्यंत वीज बिल अव्वाच्या सव्वा वीज बिल थकीत झाले आहे। अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने मनपा शिवसेना पक्षनेता भारत चौधरी यांनी अखेर यशोदानगर परिसरात पत्रकार परिषद घेऊन महावितरण विभागाला धारेवर धरले आहे। महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळात ग्राहकांना वीज बिल देऊन त्यांची फसवणूक केली आहे। वीज बिल बाबत तात्काळ कंपनीने तोडगा काढावा। 22 मार्च पासून लॉकडाऊन संपेपर्यंत सर्वांना वीज बिल माफ करण्यात यावे। चालू वीज बिल भरण्यास ग्राहकांना जबरदस्ती करू नये, त्यांना सवलत देणे अशा मागण्या पत्रकार परिषदेमध्ये भारत चौधरी यांनी स्पष्ट केल्या। काही दिवसात याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सोबतच महावितरण कंपन्यांनाही देण्यात येणार आहे। त्यावर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। पत्रकार परिषदेला विद्यार्थी सेना शहर प्रमुख संजय परसोदकर, उपशहर प्रमुख गुरु हिंगमारे, विभाग प्रमुख राज कावडे, नितीन बिजवे सह आदी उपस्थित होते। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।